चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. जीवा यांचं आपल्या संघासाठी 3 धावा रोखवतोय. सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी देखील पाहायला भेटतंय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. नक्कीच एक दोन्ही मोठे संघ पाहायला भेटत आहेत. जय जोगनादेव आगमन ब संघ आणि माईक उर्वी 11 आणि सुरेख जेल पाहायला भेटते. बॅक टू द पवेलियन जात असताना फलंदाज रुस्तिक आपल्या चेहऱ्यावरती नाखुश. तर भैया सुरेखरित्या गोलंदाजी हातात असताना वैभवराव मंचावरती यायचंय. तर बघूया सुरेख पद्धतीचा चेंडू फळी आणि संपर्क झाला नाही. इकडे मात्र गचाळ कॉलिंग होत आहे परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एकने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्येवरती ती 3 या धावसंख्येवरती वैभवराव यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन तयार. गोलंदाज यतीन. हा सुरेख मारला फटका अप्रतिम. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. ब्युटिफुल शॉट. निकेश ऑन फायर होताना पाहायला भेटतोय आपल्याला. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला भाग पडला यावेळी उर्वी संघाला. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. हो हो स्लो मध्ये चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येईल. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकली जाईल. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 8 या धावसंख्येवर. हॅलो. तर बघूया दुसरा षटक घेऊन येत असताना स्वप्नील. सुरेख गोलंदाजी हातात असताना उर्विलन संघाकडून हा सुरेख मारला फटका अप्रतिम. व्हेरी ब्युटिफुल. लाजबाब पाठ. छत्रपतीचा छावा ठोकतोय 4 धावा. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते निकेश यांच्या स्वरूपात. लाजबाब. ब्युटिफुल शॉट पाहायला भेटतोय. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो यावेळी उर्विलियन्स संघाकडून. हो आणि यावेळी क्लीन बोल्ड. नक्कीच ऑफला मारण्याच्या नादात त्रिफळ उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॅक टू द पवेलियन जात असताना फलंदाज निकेश.
अजूनही दुसऱ्या षटकाला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर एक चेंडू पाहायला जातोय स्वप्नील डॅन यांच्याकडून. हा सर एक मारला फलका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? नक्कीच नो डाऊट अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निकुंज यांच्याकडून. एकने धावसंख्या पुढे सरकले होते. धावसंख्या लागते स्कोर कार्डवरती 14व्या धावसंख्येवरती. हो यावेळी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटक संपले जातात. 2 षटकानंतर धावसंख्या लागली होती आगमन संघाची 15. 7.50च्या सरासरीने खेळत असताना यावेळी जय जगन्नाथदेव आगमन बस संघ तिथपर्यंत जाऊया एक डीजे कडे. संघाकडून गौरव गौरव कशा रीतीने गोलंदाजी करेल. हा सुरेख मारला फलका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण लावण्याचा चान्स आणि हाना करता सुरेख रनिंग बिट विकत पाहायला भेटतंय. आणि इकडे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. फिल्डिंग एंड करून रिलीव्ह असेल. एक महत्वाची सूचना आहे सर्व संघ मालकांना. डीएनसीचे जे लॉस टाकले जात आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या साईडला टच बॉक्स पर तर सर्व संघनायक असतील त्यांनी यायचं आहे. डीएनसीसी टुर्नामेंटचे लॉस टाकले जाणार आहेत एक 5 मिनिटांनी. तर टच बॉक्स कडे सर्व संघाने यायचं आहे. तर बघूया गौरव सुरेख गोलंदाजी हाताळत असताना उर्बिलियन संघाकडून. हा सुरेख मारला फलका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? यस सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. रोहन नाना मागची मॅच कोण विसरेल. रोहन नाना यांना अप्रतिम आपल्या स्वतःच्या जोरावर आपल्या संघाला अप्रतिम विजय प्राप्त करून दिला. हा यावेळी सुरेख फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण चेतन यांचं. मात्र फलंदाजाला थांबवून ठेवलं यावेळी उर्बिलियन संघाने. चौथा चेंडू सुरेख फटका तेवढंच चांगलं अप्रतिम गोलंदाजी व्हेरी ब्युटिफुल. वैभव रावळे यांनी जरा कॉमेंट्री बॉक्स का संपर्क साधायचा आहे. सुरेख मारला फटका आणि इकडे मात्र बॉक्स आउटच्या रूपात गडी बाद होतोय. मोठा फटका लागतो यावेळी. आगमन संघाला तर बघूया गौरव सुरेख गोलंदाजी करतोय. हा प्रतिम चेंडू. तर 3 षटक संपले गेले मित्रांनो. 3 षटकानंतर धावसंख्या लागली होती 17. वैभव राव कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे.
अनिल राऊ या तर बघूया चौथं षटक. रोहन कर्णधार संघाचे कशा रीतीने टाकतील. हा सुरेख मारला फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हेरी ब्युटिफुल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना यावेळी उर्विलन संघ. अनिल राऊळ यांनी प्लीज मंचावरती यायचं आहे. धावसंख्या झाली ती 18. बघूया रोहन नाना सुरेख गोलंदाजी. यावेळी पॅडल स्टिप केला. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि इकडे मात्र सुरेख रनिंग मिड विथ विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या स्वरूपात. एकने धावसंख्येमध्ये भर देत असताना जय जगन्नाथ आगमन ब संघ. नक्कीच येणारे 4 चेंडू बाकी. 4 चेंडू मागे 2 मोठे चौकार पाहायला भेटतील का आपल्याला या फलंदाजाकडून. यावेळी पुन्हा एकदा उंच फटके मारण्याच्या नादात इकडे पंचांचा इशारा येतोय. आउट होईल. रनआउटच्या स्वरूपात एक संधी विकेट प्राप्त होईल. आगमन संघाचा मोठा झटका लागतोय. तिथपर्यंत जाऊया डीजे. तर नवीन फलंदाज होतो मैदानामध्ये भागेश. सुरेखरित्या गोलंदाजी हाताळत असताना रोहन. हो यावेळी सुरेख फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं यावेळी रिलायन्स संघाकडून. अनिल राऊळ यांनी जरा कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. बघूया शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया 2 चेंडूवर किती धावसंख्या ठेवतो उभारतय आगवान संघ. हो सुरेख फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का नाही तर एकच धावावर समाधान मानावं लागेल. एकने हळूवारपणे धावसंख्या पुढे जात असताना 21. शेवटचा चेंडू बाकी. हो सुरेख मारला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फलंदाजीमध्ये. एक धाव रोखू शकत नाही. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती जय जगन्नाथ आगमन ब संघाची 22 आणि 23 धावांचं लक्ष असेल तर उर्वी 11 संघासमोर. तिथपर्यंत जाऊया विजयकडे.
तर बघूया यावेळी निकुंज नक्की 23 धावसंख्येचा पाठलाग आहे. एक एरियावर भार देत असताना यावेळी उर्बिलियन संघ एक धावसंख्या पुढे सरकली होती. धावसंख्या लागते स्कोर वरती 3. हा सुरेख फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटतोय गोलंदाज महेश यांच्याकडून. हो ब्लॉकर मध्ये चेंडू टप्प्या पडल्यावरती खालीच राहिला चेंडू आणि काही फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते यावेळी महेश यांना. तर बघूया यावेळी हा सुरेख लेग ब्रेकचा मारा होता मात्र लेग बाईकचा इशारा होतोय. पायाला लागून चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. हो अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच व्हेरी ब्युटिफुल गोलंदाजी पाहायला भेटतोय यावेळी. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 4. आम्हाला ज्यांनी सहकार्य केला सामना भरवण्यासाठी जितेश राऊत प्रोप्रायटर आपण बघत असताना निश्चित असतो आपण आरव एंटरप्राइज बघत त्यानंतर अंकुर दादा एक उद्योजक आणि सामाजिक सेवक आपण बघत नरेश रोसाळ साहेब, निलेश पाडे, यतीन जाधव, राकेश सावे, श्री सुशील चुरी, श्री मिलिंद राऊत, श्री फिरोज खान, श्री स्वप्नील मोरे, श्री संकेत मोरे, मोतीलाल शहा, मनोज संख्य प्रणाली, माजी पंचायत समिती उपाध्यक्ष एस बी माई साहेब, श्री संदीप मोरे, श्री नितीन राऊळ, नंतर श्री रोहन मोरे, श्री विकास पाटील, श्री संजीव महंत, श्री संकेत मोरे, श्री निलेश संखे, श्री कुंदन मोरे आणि राकेश मोरे. निश्चितच यांचं सहकार्य लागल्यामुळेच आपण एवढी मोठी टुर्नामेंट इथे आयोजित करू शकतोय. पद्धतीचा विचार केला महावीर ज्वेलर्स, मनोज संखे, प्रणय मात्रे, देवनारायण मार्बल, मुरान एंटरप्राइजेस, हॉटेल सॉलिटियर, सुवर्णा देशी बार, ए स्टील, बालाजी हार्डवेअर, रेवांश राकेश राऊळ, तन्वी विजय धापशी, न्यू प्रेम सुपर मार्केट, सावरिया पाणीपुरी सेंटर, मगन देवासी, अचीवर स्पोर्ट ज्याने मॅन ऑफ द सीरीजसाठी आम्हाला बॅट दिलाय, स्वप्नील घरसाहेब परनाळीचे, श्री कृष्णा ट्रेडिंग कंपनी, रवी कोल्ड ड्रिंक्स, मिलिंद राऊत, सचिन चौधरी, दीपक मोरे, प्रणय संखे, शिवालय फॅमिली रेस्टॉरंट, आमिर खान, हॉटेल जाणता राजा कॉन्टेस्टच्या बाजूचा सांगली तिकडे तुम्हाला बी बघायला मिळेल तंदुरी, सिद्धप्पा साहेब, सुमित राऊळ, राकेश पाटील, संजीव महतो आणि शांती डेअरी यांच्याकडे सहकार्य. त्यानंतर आम्हाला नंदकुमार पिल्ले म्हणजे बाबू पिल्ले आणि सुनिकेत पाटील यांच्या देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळेल. त्यानंतर आम्हाला कैलासाचे विक्की रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ श्री सागर राऊतकडनं सर्व सन्मान चिन्ह आम्हाला भेट दिलाय. खरोखर प्रत्येकांचं दानशूर व्यक्तीचं मनापासून आभार मानतोय आणि जाऊया पुन्हा समोरच्या कक्षाकडे. सलग फलंदाजी करत असताना सार्थक आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या लागल्या स्कोर कार्डवरती 14 अंदाज लागले जातात. 23 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्विलियन संघ यावेळी खराब गोलंदाजी मानावी लागेल. यावेळी अमित यांची 5वा चेंडू घेऊन तयार राईट मोर विकेट मारा करत असताना हा सुरेख फटका अप्रतिम खूपच सुरेख फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 3 चौकार मारतोय. तर मला तरी वाटते या मॅच मध्ये उपचार बाकी. हा यावेळी अप्रतिम बॅक टू बॅक 4 चेंडूवरती 4 चौकार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू 1 धावांची गरज विजय प्राप्त करण्यासाठी. नेक्स्ट मॅच कोणाची आहे बघ पटकन. याच्यात जिंकल तो आणि कोणाची आहे नेक्स्ट मॅच कोणाची आहे बघ ना. डेंजरस काय कोण जिंकले का माहिती लास्ट मॅच. हा हा होय गेलेला आपली फिशर. तर बघूया 1 धावांची गरज. हा सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण. उर्विलियन संघाने आपला संघ मुठीत कैद केलाय आणि चेंडू जातो सीमारेषा पार.
चौकार असे फिनिश करते तर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सार्थक ठरतोय या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द मॅच. चेंडू द्यायचा प्रेक्षक